खुर्चीमध्ये वयस्कर माणसं बसतील ते सर्वांना खाली यायचे समोर. महिला मंडळ तुम्ही पण इकडे बसा. ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांनी तिकडे बसा, ज्यांना त्रास नाही त्यांनी इथे कीर्तन मंडपामध्ये बसा.
सर्कलला गेला
मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थ प्रव काल अवघी पायापे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांचे केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची शिवा सीमा देवादी देवा जगत देवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वरणी गुणना ऐसे देई प्रेम काही कळा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिले मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माता नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत कोवी सवे वेग झाले तुझ्या शब्दात सायोजनाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माता मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षा येते महादोरी हारी भेटी शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मध आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत राष्ट्रपती निवडलेला जगद्गुरु जगतवंदे देवमान्य श्रीमंत योगी श्री तुकोबाराय जगाच्या जगद्गुरु मिळवणारे असे असणारे कायशा स्थानी असणारे आपले तुकोबाराय यांचा हा चार अभंग संतांच्या महिमेचं वर्णन करता येईल नव संतांचं चरित्र पण याच्यात सांगता येईल असा असणारा आपण शिवसृष्टी निवडला भेटाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो असा मुंबई ठिकाणी घाटकोपर या अमृतनगर या ठिकाणी आज सिंहगर्जन आमचं सेवा मंडळ म्हणजे नाव पण असं आहे की ते नाव बघूनच घाबरायला होईल काही लोकांना वाटलं गरमीचे दिवस आहे की पुन्हा घाबरला घामाघूम झालाय सारखा तोंड पुसतोय परंतु हा व्यासपीठच असा आहे हा व्यासपीठ घाबरायचा नाही हा प्रथम त्या या व्यासपीठाचा
घाबरायचं नाही हा पहिला मुद्दा झाला. पण त्याचा खरा मुद्दा आहे का, ह्या व्यासपीठावरती कुणाला घाबरवायचं नाही. विठ्ठल असा हा असणारा व्यासपीठ. इथे घाबरायचं तर नाही. इथे काय घाबरून कोण कोणाला मिळवणार आहे आपण. अरे इथे सेवा करायची, ही सेवा आहे. तुकाराम महाराज म्हणले नाही कधी मी ज्ञानी आहे कीर्तन करतोय. काय संत म्हणले सेवा काय आहे, ही सेवा आहे. आपण ही सेवा करतोय. वेडे वाकुडे गायीने परिमी तुझा सेवा ही. आणि ही सेवा घाबरायचं नाही. आणि कुणाला संतांनी कुणाला घाबरवलं नाही. घाबरणाऱ्याला कडवर काढले. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी. संतांनी आपल्याला कडव काढले. संतांची तिथे काय घाबरायचा. आणि त्या सेवेसाठी निवडलेला शिव गर्जना सेवा मंडळ यांचा चाललेला हा महोत्सव 3 दिवस चाललेला असणारा हा प्रवकाल. कालच्या दिवशी काहीतरी त्यांच्या स्पर्धा झाल्या की डान्स स्पर्धा झाल्या. आदल्या दिवशी आज हरिपाठ कीर्तन हा 3रा दिवस आहे या सेवेचा. उत्कृष्ट अशी लोक सद्गुरू साईनाथ महाराजांची सेवा चालली आहे. आणि भक्ती आणि शक्ती एका जागी आणलेली आहे. भक्ती आणि शक्ती म्हणजे साईबाबा आणि शिवाजी महाराज. साईबाबा संतांमध्ये मोडतात. थोडासा मार्ग वेगळा, आपण समजणाऱ्याला वेगळा मार्ग आहे आणि आपण त्याचा अर्थ वेगळा करतो. पण साईबाबा हे संतच आहे. दत्त अवतारामध्ये नरसिंह सरस्वतीच्या नंतर 3 अवतार, 3रा अवतार साईबाबांचा आहे. आणि साईबाबा 3रा अवतार असून साईबाबांनी काय आहे माहितीये का, अर्थ खाता आहे. साईबाबांनी अर्थ खाता आहे. पण आपला अर्थ खाता कोणी खातोय, तसा तो कोणीच खाऊ शकत नाही. तो फक्त सज्जनालाच मिळतो, मनाला साफ असणारे भक्तांनाच मिळतो. असे संत, सर्व संत कृपेचे अर्थ खाता म्हणजे साईबाबा विठ्ठल. म्हणून या सेवेसाठी निवडलेला अभंग आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा. मी काय एवढा मोठा नाही जे संतांचा महिमा सांगणारा, परंतु तुकाराम महाराजांनी सांगितले त्यातली तुटपुंजी काहीतरी आपल्या बुद्धीप्रमाणे जमल असे मी सांगणार आहे. सांगण्यापूर्वी पर्याय द्यायचा या मित्रमंडळाला मी धन्यता देईल. मी खेडोपाडीचा कीर्तनकार गावचा आणि मला तर इथं सगळी गावचीच दिसते. इथं मुंबईवाला कोणच नाही, सगळे दिसते ते गावचेच आहे. ज्यांनी मला कीर्तनाला उत्स्फूर्त केला आणि ज्यांनी मला कीर्तन शिकवला, मोरे महाराज, जयवंत महाराज, ज्यांनी मला कीर्तन शिकवला. अरे राहा तुम्ही मामा, उभे राहा, तुम्हाला जमणार, तुम्हाला काय नाही जमणार. असे आमचे उत्तम महाराज जाधव मला भाचा लागतात. माझ्यापेक्षा मोठे थोडे, पण मला ते गुरुच झाले आणि ते माझ्या पुढ्यात उभा आहेत. मी काही घाबरणारा नाहीच आहे. आणि आमचे PI बंधू मोठे विजयजी शिंदे, आमचे भावजी, आमच्या अक्काबाई बघा इथे घाटकोपरला मोठ्या पदावरती आहे, कार्यरत आहेत. आपल्या भीमनगर मध्ये राहतात आमची हिराताई आणि ही सर्व मंडळी आणि सर्व आमची मुलं इथं आले. परंतु मी भाग्यवान कशाला समजतो माहितीये का, धन्य मी मानी आपुले संचित राहिली से प्रीत तुझ्या नामी. मी धन्य झालो. एवढे दिवस कीर्तन करतोय, वर्षभर केलं. या वर्षी मला वाटतं 50 कीर्तन झालं असेल. पण जयवंत महाराजांचा मला कुठंच लाभ भेटला नाही आणि तो आज भेटला म्हणून धन्य मी मानील आपुले संचित सर्व मेळावा बघून नोय हा एकट्याचा खेळ म्हणवून मेलल मविला. हा बघून ना एवढा आनंद झाला ना. हे महाराजांचं मला नाव येत नाही. हे बघा कीर्तनकार महाराज आहेत, सगळ्यांना नमस्कार करतो. आणि हे दोन हे मडका धरणार आहेत कीर्तन. खरं वाटलं तर हे दोघं मडकं धरणार आहे. मला तर काय 4 जण झाले.
कधी एक बघायला मिळत नाही आणि आम्हाला चौघ भावानं तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो नमस्कार. आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. सर्व गवळी समाजाची लोक आमच्या माझ्या गावातली माझी सखी असणार आहे. आणि एक त्याच्यात आणखी परत सांगतो, लोकांना वाटेल फक्त ह्यालाच का निवडला, पण खरोखर दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या प्रसंगी जसा भगवान कीर्तन कृष्णाला अर्जुन सखा होता तसा पवन झोरे म्हणून मला सखा मित्र आहे. मला अगदी दोघं बंधू सारखे वागणारे ते देखील सर्व काम सोडून तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो आणि कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. बघा सरळ सरळ उत्तर माझ्या बुद्धीप्रमाणे संतांना एकदा जर आलिंगन दिला ना, आज साईबाबांचा भंडारा आहे, उद्या पण भंडारा आहे आणि समोर शक्ती आहे, इकडे भक्ती आहे, इकडे शक्ती आहे, दोन्ही भक्ती शक्ती एकत्र आहेत. आणि आज साईबाबा पण संत अवतारात मोडतात. साईबाबा तिसरा अवतार आहेत. पहिले स्वामी, दुसरे गजानन महाराज. त्यांनी त्यांना गुरु केले, त्यांनी त्यांना जशी आपली परंपरा आदिनाथ गुरु सकळ प्रयोग तिथलाच आहे, सुरुवात तिथूनच आहे, जन्म तिथूनच आहे, फक्त फाटे वेगळे, रस्ते वेगळे. म्हणून मी मगाशी म्हणलो की साईबाबांनी संत मानली आहे, याचा अर्थ कसा आहे. मी मगाशी म्हटलो साईबाबांनी अर्थ कसा आहे, पण साईबाबांच्या यात्रेला जाताना साईबाबा सर्वभाव समभाव असायचा. सर्व जाती, कुठली जाती, तर मराठी हिंदू पाया पडायला गेलं साईबाबा म्हणायचे अल्ला रका. मराठी गेला तर काय म्हणायचे अल्ला रका. जर हिंदू गेला तर ते काय म्हणायचे पांडुरंग हरी विठ्ठल, देवाचं नाव घ्यायचं. साईबाबा स्वतः विठ्ठलच आहेत ना. साईबाबांचा अर्थ काय होता, उठा उठा प्रभात झाली, चिंता श्री विठ्ठल माऊली, दिनजनाची सावली ये दावली स्मरणाची. साईबाबा देवते देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपण असा केला की आलिंगन घडे, त्या संतांना एकदा आपण जर आलिंगन दिला ना, तो मोक्ष कुठंच नाही, संतांच्याच पायाशी आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. ऐसा संतांचा महिमा कसा आहे, असा आहे. मोक्ष कुठे देवात पण आहे, मोक्ष नाही कुठं हो, पण तो मोक्ष मिळून तरी काय पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, मोक्ष पद तुमचे केले या कारणे, मोक्ष पद तुझे केले या कारणे. मोक्षपद तुच्छ तुच्छ मानले बाजूला वर केले का कारण मोक्षपद तुच्छ करण्याचा कारण देवा धरिसी अवतार आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही उभे विटेवरी आम्ही झालो माझ्या मायकडून द्यायचं आम्ही झालो वारकरी. म्हणजे मोक्षपदाचा काय उपयोग आहे हो आणि ते मला काय फायद्याचं आहे. आम्हाला युगायुगे देवा तुझ्या बरोबर जन्म घ्यायचा आणि ही सेवा करायची आहे. कारण मृत्यू लोकांची आहे ना ते स्वर्ग लोकात नाही आहे. हे जे सुख आहे ना ते कुठंच नाही भेटत. स्वर्गीची आम्हाला इच्छा जाती देवा मृत्यू लोके व्हावा जन्म ते इच्छा करतात पण त्यांना जन्म भेटतोय कुठं. तिकडे देव काळा वाटत असताना सुद्धा लोक स्वर्गवाले स्वर्गाचे लाजाय लागले. इथं लाजायचं नाही ना, मगाशीच मी बोलून गेलो पहिल्या शब्दात. इथं घाबरायचं नाही ते घाबरवायचं नाही. इथं मनोभावे सेवा करायची. जशी हनुमंतांनी सेवा केली, जशी राधिकांनी सेवा केली, जशी अर्जुनाने देवाला सखा केला, अशा पद्धतीने हा स्थानच असा आहे व कुणी निंदा कुणी वंदा आमचा मग येई नाही तेही नाही दोही पासून वेगळा. इथे एकदा उभा राहिला ना माणूस सगळ्यापासून वेगळा.
तो त्याला विलीन झाला पाहिजे. इथे घाबरायचं काहीच कारण नाही. तुकाराम महाराज म्हणतात मोक्षपद तुझे केले या कारणे आम्हा जन्म घेणे इथे आयशे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस. म्हणजे या जन्मासाठी या सेवेसाठी मी आस करीत राहील. पुढता पुढती आस सेवो सदा. अरे मोक्षपद काय आहे? मोक्षपद तुझे का केले? मोक्षपद कसं आहे हो? स्वर्गसुख असं आहे. तुम्ही इथून गेला एखाद्या एसटी मध्ये बसला. आता ते एसटीचे तिकीट वेगळे झाले. आता मोबाईलला पण बुकिंग होतात. गाडीत गेला तर ती एवढीशीच तिकीट भेटते. ती पण ठेवताना पाकिटामध्ये नीट राहिली नाही तर ती हरवली एवढीच असते. एसटी पूर्वीचं तिकीट आता मोठा असायचा आणि त्याच्यावरती उ आणि उ डबल उ असायचा आणि उपटप्पा असे प्रकार असायचे ना त्याचे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो तुम्ही जर इथून मुंबईवरून बसला ते भारताच तिकीट काढला तर तुम्हाला पोलादपूरला कोण घेऊन जाऊ शकेल का? नाही. तोच मास्तर बघणार बघू द्या तुमची तिकीट. मग तो मास्तर बघायच्या कसं तिकीटच तुम्हाला सांगतो उतर मूर्खा उतर. तिकीटच आपल्याला सांगत असतो उतर मूर्खा उतर. नाही उतर नसतं मास्तर स्वतः पिशवी घेणार नाही खाली तुला ढकलून देणार. नाही तर पुढची तिकीट काढ तरच तुला एसटी मध्ये. असा स्वर्ग सुख आहे. एक मोलक्या होता मोली विकणारा आणि त्या मोली विकायचा म्हणजे असा उदरनिर्वाह करायचा. जंगलामध्ये जायचा. मोरे महाराज जेवण महाराज जंगलामध्ये जाऊन फाटी विकायचा आणि गवत काढून आणायचा. देवचंद महाराज फाटी विकायचा. फाटी विकत असता असता त्याला ना एक दिवशी गंधर्वानी विचार केला. स्वर्गातले गंधर्वानी विचार केला की आपण जाऊया मृत्यू लोकांमध्ये जरा बघूया कसं आहे. आता आपण काश्मीरला कसे जातो. किती लोक गेलीत ना. आता कोण म्हणतो पाणी अडवला का नाही आपल्याला घेणार नाही. पण किती लोक काश्मीरला गेली. हौस आहे. अरे ती हौस तुम्ही कुठे करा. काश्मीरला कुठला देव आहे? काश्मीरला देव कुठला आहे? किती पैसे लोकांनी घालवले, जीव घालवला काय काय नाही. ही हौस एन्जॉय. म्हणून माणसाला भय राहिला नाही. ज्या दिवशी तुम्हाला मरणाचा भय मला मरण आहे ज्या दिवशी कळल त्या दिवशी असले अत्याचार नक्कीच बंद होतील. विठ्ठल तेच पैसे काश्मीरला जाण्याचे जे पैसे लोकांनी जर कुठल्या तीर्थस्थानात घालवले. साईबाबाच्या तिथे गेला तुम्ही जर 10 रुपये दान केला तर नक्कीच तुम्हाला साईबाबा 10,000 रुपये देतील. कारण साईबाबाने अर्थ खात आहे. पण ती भावना वेगळी पाहिजे. ती भावना तशी पाहिजे. नाही तर आपल्याला साईबाबा द्यायचं नाही. आपण ते बंद करून ठेवायचं. आपल्या उपयोगाला नाही. पोराच्या नाही जनतेच्या नाही. विठ्ठल अशा लोभ्याला काय करत आहे? अशाला काय धन पाहिजे? मी माझा विषय कुठं होता की मोक्षपद तुझे केले या कारणे. मोलक्या मोली विकत असताना गंधर्व खाली मृत्यू लोक फिरायला आले आणि मृत्यू लोक फिरत असताना जंगलात फिरायला गेले. जंगल फिरत असताना त्यांनी बघा त्यांना एक मोलक्या गावला. त्या मोलक्याने काय केलं? त्यांना भेटायला गेला देवाली म्हणून. तो मोलक्या देवाला ते मोलक्या त्या देवाला मिळला गंधर्व देव. आणि गंधर्व देव त्याला बोले मोलक्या दादा इकडे रे. काय म्हटला? आम्ही बघ स्वर्गातले गंधर्व देव आहे. सर्व गंधर्व आहे. आम्ही 3-4 दिवस इथे वस्ती करणार आहोत. कोकणला कोण गेलं नाही. वरती महिपतगड आहे. आमच्या बबन झोऱ्यांना माहिती आहे. त्या महिपतगडावरती ना पुण्यापासून लय लोक बाहेरचे येतात. आपण असतो तिथे तुझं आहे तुझं पाशी फरीद तू जागा आपल्याला माहिती नसतो. पण तिथे एक आमचे मालूजी ढेबे जुने महान म्हातारे आहेत. त्यांना लय माहिती आहे. जेवढे पर्यटक येतात ना ते विचारत येतात पोलादपूर बसणार. पोलादपूरला त्यांना गाईड भेटतो. अरे ते कोतवालला गेला ना गवळी समाजाच्या वाडीवरती तो मालूजी ढेबे भेटतील आणि ते तुम्हाला कुठे नेतील? महिपतगडावरती घेऊन जातील. तसा ते आले. त्यांना तो गाईड एक प्रकारे भेटला आणि त्यांना तो भेटला. ते म्हणते बाबा आम्ही 3 दिवस राहणार. आमची 3 दिवस जर तू उत्कृष्ट अशी सेवा केलीस काही नाही तुला करायचं आहे. तुला सर्व आम्हीच देणार आहे. आमचाच आम्हाला वाढायचा आहे आणि थोडासा साफसूफ करून आमची जागा ठेवायची. आम्ही फेरफटका घालून आलो जरा फिरून आलो की आम्हाला ते तू जेवण वाढायचं. हा तुला जेवण ते आणायचं कुठून? सर्व तुला काय मिळेल. देवाशी काय कमी आहे हो? मी साईबाबांवरूनच सांगायला लागलो देवाशी काय कमी आहे. पण तुकाराम महाराजांचा दृष्टांत सांगतोय. मोक्षपद तुझे का केले ते सांगतोय. मोक्षपद कसं आहे ते सांगतोय. ते गंधर्वाला एक मडका देतात. मडका हे मडका घे आणि ह्या मडक्यामध्ये
असा समोरून तू बोलायचा, मडक्यामध्ये बोलायचा, जिलेबी जिलेबी तयार होणार, बासुंदी बासुंदी तयार, जे जे वस्तू बोलशील, जे ज्या पदार्थाचं नाव घेशील, तो तो पदार्थ त्या मडक्यामध्ये तयार होणार, तो आम्हाला जेवायला घालायचा. सकाळी वेगळा तर संध्याकाळी मेनू वेगळा. आपण सगळे माहितीच आहे, मेनूचेच राज्य आहे. सकाळी वेगळा मेनू तर संध्याकाळी मेनू वेगळा, असा त्या मडक्यामध्ये बोलायचा आहे. आणि तो असं त्याने 3 दिवस त्या गंधर्वांची सेवा केली. शेवटी जाता जाता गंधर्वाने काय केलं, म्हटले आम्ही निघालो, आमचं 3 दिवस झालेले आहेत, आम्हाला जायचं आहे, आम्हाला जायचं आहे, 3 दिवस झालेले आहेत, आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झालो, येता सांग, येता विधी चांगल्या पद्धतीत आमची सेवा केली, त्याबद्दल तुला काय पाहिजे ते माग, आम्ही प्रसन्न झालो. आणि पाहिजे ते माग म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला की मला मडका पाहिजे, कारण ह्या मडक्यात अशा गोष्टी आहेत, काय बोलू ते मिळतंय. गंधर्व म्हणले काय तुझे मडका मागतोस, कशासाठी मागतोस? अरे ते अलौकिक आहे, अलौकिक आहे मडकं, ते मातीचं आहे, ते तुझ्या काय उपयोगाचं नाही. म्हणलं मला हेच पाहिजे, कारण हे कमी असल्यानंतर हेच पाहिजे. ठीक आहे बाबा, तुला हे पाहिजे तर हे घे. त्याने तो मडका घेतला, घरी आला, बायकोला दाखवला, बायकोला सांगितलं बघ ह्याच्यात काही जो पदार्थ बोलशील तो तयार होतो. आणि असे करताना अनेक पदार्थ तयार झाले. शेवटी पाहिजे जातीचा जीव राहतोय वय, बाप्याला थोडासा धीर असतो, पाहिजे जातीला धीरच नसतो, कारण तिला शाप आहे, वरदान आहे, वरदाननी शाप आहे, दोन्ही गोष्टी आहेत. कसला शाप आहे माहितीये का? तिला धर्मराजाने दिलेला शाप आहे, तिच्या तोंडावर राहणारच नाही. धर्मराजाने असा शाप दिला होता, ते 5 भाव आणि दुसरा एक त्यांचा कर्ण भाव. धर्माला, अर्जुनाला कुणालाच माहिती नव्हतं की हा आमचा सखा भाऊ आहे आणि सगळ्यात मोठा आहे म्हणून कुणालाच माहित नाही ना. तो युद्धामध्ये मरण पावला. आणि हे सगळे हसतायत. ज्याला आपला दुश्मन मेलेला समजला की तो हसणारच ना, हसतायत. धर्मराजाने विचारला, आई तू का रडते? कुंती मातेला बोलले, आई तू का रडते? सांगायला तयार नाही. कशी सांगू? सूर्यापासून झालेलं आहे, लग्नाच्या आधी झालेला आहे. आता तर कलियुगच आहे. त्यावेळेला लग्नाच्या आधी सूर्यापासून तो जन्माला आला आणि ही माता बोललीच नाही. तेव्हा ती नाही इलाजाने धर्मराजाला बोलली की बाबा तो सूर्यापासून आलेल्या जन्माला तुमचा मोठा भाऊ आहे. असा बोलल्या बोलल्या धर्मराजाने रागाशिवून आईला शाप दिला. तुमच्या स्त्रीच्या जातीच्या, कारण स्त्री एवढी बलाढ्य होती, अजून आहे, फक्त इथं काय राहू शकत नाही. की एकीला सांगताना तुला म्हणून सांगते, दुसरीला सांगू नकोस अशी म्हणणारच. आणि त्या लाडक्या बहिणी आहेत, एकीन मोबाईलला बघितलं की 10 जणांना सांगणार उद्या पैसे येता येईल, उद्या येता येईल लाडक्या बहिणींचे पैसे, ती सांगणारच. तिला पण माहिती आहे तिच्या मोबाईलला आलेत ना, तुला सांगायची काय गरज आहे. असा असताना धर्मराजाने शाप दिला की तुझ्या तोंडावर, हा धर्मराजाने स्त्री जातीला दिलेला शाप आहे विठाला. आणि ती मडकं आणून त्या कुणाला दिलं? पत्नीशी दिलं. एक दिवशी पत्नीने काय केलं, त्याच्यामध्ये त्या मडक्यामध्ये काय केलं, सोना म्हटली, सोना म्हटल्या सोना निर्माण झाला, हिरा म्हटली हिरा निर्माण झाला, मोती म्हटली मोती निर्माण झाले, सगळं घरच मोती सोन्याने भरून ठेवला. असा भरपूर भरलेला असताना हा खुश झाला. मला काय सांगायचं बघा, आनंद कुठला आहे हा आनंद. एक दिवशी त्यांनी काय केला, पूर्ण गाव जमा केला की माझ्याकडे मडका भेटलाय आणि मी पार्टी ठेवतोय. त्याने काय ठेवला, एखादा वर्ष ठेवला, कीर्तन ठेवला, भजन ठेवला, पूजा घातली नाही, पार्टी ठेवली, मद्यपान, सगळे मद्यपान. साईबाबांच्या यात्रेला येताना जाताना मद्यपान करायचं. साईबाबा कसं आपल्याला निधी देतील. असा असताना त्यांनी मद्यपान ठेवला, लोकांना दिली, स्वतः पियाला मद्यपान. आणि त्या मद्यपान पियाल्याच्या नादामध्ये देवचंद महाराज ते मडकं डोक्यावरती घेतलं, कारण ह्याच्यामुळे मी द्रव्यवान झालोय. आणि मग ते मडकं घेऊन नाचायला लागला. नाचता नाचता ते मडकं पडलं आणि पडल्यानंतर त्याच्या खापरी देखील राहिली नाही. मडकं जसं पडून फुटला तसं सर्व द्रव्य गेलं. म्हणून त्यांनी सांगताना सांगितलं होता गंधर्वानी, अरे हे अलौकिक आहे. तसं स्वर्ग सुख जे आहे ना,
ते अलौकिक आहे. जोपर्यंत आपले पुण्य आहे तोपर्यंत आपल्याला वर ठेवणार, नंतर ढकलून देतात. येऊ लागत ते माघारे येऊ लागत लोक. हा सुद्धा एवढं नाही संपलं. एकदा काटोळा संपलं की आपल्याला कोण तिथं ठेवतोय, खाली ढकलून देणार. म्हणून तुकारामानं मोक्ष पद तुमचे केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे. आपला असा भ्रम झालाय, थोडासा काय आपल्याला भेटला. काय काय तर असे बेवडे आहेत. इथं बेवड्यावडी बोलू नये, नाही तर लोक जाऊन द्यायचे नाही. परंतु त्यांच्या भल्याच सांगतोय. असे बेवडे कामावरती जातानाच बायकोला सांगणार, अगं उद्या फ्रीज आणणार म्हणजे आणणार, उद्या म्हैस आणणार म्हणजे आणणार. असे लय लोक आहेत. उद्या म्हैस जर घेऊन येत नाही तर घरातच येणार नाही, म्हणजे घरीच येणार नाही म्हैस नाही आणलं तर. आता ह्याची जर तालुक्यात ओळख नाही त्याला कोण म्हैस देणार आहे? वयाची म्हैस आणायला गेला तर 20,000ची म्हैस असली तर 10,000 तर देवचन मारत पाहिजे. नाही म्हणलं उद्या आणणार म्हणजे आणणार, तोच घरी येणार नाही. आता हा गेला म्हैस नाही, याची चांगली ओढ असल्यामुळे, याला पेताळ माणूस असल्यामुळं त्याला 10 रुपये कोण मद्यपान करायला देत नव्हतं. त्याला म्हैशीला कोण देणार 20,000 रुपये? दिवसभर फिरला, तालुका फिरला, सगळ्या एजंटांना भेटला, सगळ्या हेड्यांना भेटला. याला काय म्हस? पण आता तो म्हस आणाय गेला तर बायको शानी होती ना, तीन तरी थांबावं का नाही? ती पोलतपूरच्या बाजारात गेली तर ही खेडच्या बाजारात गेली. बायको पण बघा कशी आहे, ती खेडच्या बाजारात गेली आणि 3 धापात मडकी खरीद केली. नवरा म्हस आणाय गेले, संध्याकाळी दूध येईल आपली घर. 3 एका असे लहान 7-8 मडकी आणली घरात प्रदर्शन मांडून ठेवलं. आणि हा बापा डुलत आला. हा फक्त एक काली पिशवी घेऊन आला, 1/2 किलो वस्तू, आणि डुलत आला. घरामध्ये आला तर ही पण अशी तिने तिच्या समोर त्याच्या प्रदर्शन मांडून ठेवला होता. कुणाच्या? नवऱ्याच्या घरामध्ये समोर प्रदर्शन मांडला होता, मडक्यांचा मांडला होता. मला काय मडकी कोणी आणली? मी आणली. कशाला? सांगतो तुम्हाला. म्हणजे या मोठा कशाला आणलाय? असा मोठा राजन होता देवचंद महाराज. हा मोठा राजन कशाला? म्हणजे तुम्ही म्हस आणताय ताक करायला, त्याच्यापेक्षा खालचा म्हणजे दूध तापवाय, त्याच्यापेक्षा खालची 2-3 म्हणजे दही कराय, आणि त्याच्यापेक्षा लहान 2 म्हणजे माझी बहीण आहे शेजारी राहायला. गावामध्ये खालच्या आलेली एक बहीण राहते, वरच्या आलेला, तिला कधी कधी थोडं तेल 1/2 किलो त्यांना देण्यासाठी मी आणलं ही मडकी. तुझा काय म्हणून जो राग आला तिला मारायला सुटला, लागला बायकोला. झाली बघा, असलेले वस्तू मुलं भांडणं झाली का? नसलेले वस्तू मुलं भांडणं कशामुळे झाली प्रपंचात? असलेले वस्तू मुलं. मी बेवड्याचं सांगायला लागलो, असलेले वस्तू मुलं भांडणं झाली ना, नसलेले वस्तू मुलं. आज जोरात बायकोला मारायला लागले. शेजारची एक आजी आली, घरात बघते ना बायकोला मारतोय, ती आलीने 2-3 लावून दिल्या. त्याच्या 2-3 लावले. हा आजीला भडकला, का ग आजी का मला मारला? ती म्हणते, बेवड्या तुझ्या म्हशीन माझा अर्धा तोंडा भात खाल्ला म्हणून तुझ्या 2-3 थोबाडात मारतोय. मग तो तिला काय बोलतोय, अगं माझी मी म्हसच नाही आणली तर माझा भात कुठला खाई? मग ती म्हणते, मेल्या म्हस नाही आणलीस मग बायकोला काही ना काही मारतोयस. काही असो, बेवड्याला जी दारुड्या माणसाला जी पत्नी भेटते ना, खरंच लक्ष्मी असते. 90% दारुड्याची बाई इतकी जी माता भगिनी 90% लक्ष्मी, खरी लक्ष्मी असते आणि खरी सत्यवान असते. ती खरी ती पतिव्रता असते, कारण ती एवढा त्याचा त्रास सहन करते, एवढा त्रास सहन करते. त्यांना त्यातल्या मातेला मी धन्यवाद देतो. असो, मला दृष्टांताचा म्हणणं असं सांगायचं आहे की साईबाबांची यात्रेला आलिंगन घडे मोक्ष साई जातात. अरे साईबाबांच्या तिथे गेलं नाही, एकदा आलिंगन दिलाव ना तर तुम्हाला काहीच कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही. आईचा संतांचा महिमा, एकदा आलिंग संतांचा महिमा कसा आहे? झाली बोलायाची सीमा. आईचा आलिंगन एकदा संतांना दिला ना, आता तुम्ही देवाला देऊ नका, देवाला नाही दिलं ना, पण पहिल्या संतांना द्या. कारण देवा संत पायी माया धरिता सद्भावे जेने भेटे देव. अरे एकदा संतांना भेटलं की देव आपोआप भेटतो. हा म्हणून संत अखंड बनावे, संतांना एकदा बदला ना, कारण हा तिथंच मी नाही ना. तुम्ही मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट भेटू शकता का? आपला जास्त काम कोण करतो? पीएच करतो ना, पण तो ओळखीचा असला तर
नाही तर एखाद्या ड्रायव्हर डायरेक्ट मंत्र्यांना आपण भेटू शकत नाही. हा, मग तसं डायरेक्ट आपल्याला देवाला भेटताच येत नाही आणि डायरेक्ट देव तुमची तक्रार घेणारच नाही. तो म्हणा, हा तुकाराम महाराजकडनं आलास का, नामदेवाकडनं आलास का, अरे संतांच्या शिवर काय नाही. म्हणून संतांच्या आलिंगन घडे, एकदा संतांना आलिंगन दिला की मोक्ष ताबडतोब मिळतो. आलिंगन घडे महिमा. एकदा आलिंगन दिलं ना की मोक्षाला वेळ नाही, पण आलिंगनात परी परी आहे, भिन्न भिन्न आलिंगन आहे. तुम्ही मला सांगा, दोन पक्षाचे नाही तर तीन पक्षाचे 4-5 आमदार एखाद्या तालुक्यात नाही तर जिल्ह्यात असले, पण एका तालुक्याला आणि जिथं कमी संख्या असेल तिथं 2-3 तालुके येतात आणि एखादा मोठी संख्या असेल तर एकच तालुका असतो. त्या तालुक्यामध्ये 2-2, 3-3 पक्षाचे आमदार असतात आणि पक्षाची आपल्याला नावं घ्यायची नाहीत. आपला पक्ष एकच, आपला पक्ष आहे रामकृष्ण साक्ष. आपला पक्ष रामकृष्ण हरी हाच आपला साक्ष. पक्ष अनेक असतात, मग ते जर आमदार आपण म्हणतो ते विरोधक आहेत, विरोधक ते नाही, ते मित्र आहेत, ते बंधू आहेत, पण त्यांच्या अंतर्मय वेगळा भाव आहे. त्यांच्या अंतरीचा जो भाव आहे ना तो वेगळा आहे. ते पण एकमेकाला आलिंगन देतात. त्यांच्या पार्टीतले जे आपण प्रचार करणारे असतो, आपण आलिंगन वेगळा देतो, ते वेगळा देतात. मग ते ज्या वेळेला आलिंगन देतात, मंत्री मंत्र्याला आलिंगन देतो, आमदार आमदाराला आलिंगन देतो, पण त्या आलिंगनामध्ये काय असतो? त्या आलिंगनामध्ये कपट असतो. त्या आलिंगनामध्ये कपट असतो. एका पक्षाचे जरी असले तरी ती पॉलिटिकल गोष्ट आहे, तरी एका पक्षाचे असले तरी त्या आलिंगनामध्ये फरक आहे. आलिंगन देणार, समोर भेटले एकमेकाला वाईट म्हणणार, पण आतमध्ये काय? पण तसा संतांचं आलिंगन नाही ना. आलिंगन तसा संतांचं आहे नाही. मला सांगा, महाभारताचं युद्ध संपल्यानंतर धृतराष्ट्र एकटाच राहिला ना. धृतराष्ट्र काय राहिला? एकटाच राहिला. आणि मग धृतराष्ट्र आणि गांधारी ही दोन्हीच राहिलीत ना. पण दोन एकटीच राहिली असल्यामुळे ह्यांनी काय पांडवांनी केला? शेवटी आपला चुलता आणि चुलती आहे म्हणून यांना आता काय करायचे? आपण सांभाळायचं. पण तो धृतराष्ट्र काय बोलला? चला बाबा, गेली ती गंगानी राहिलं ते. धृतराष्ट्र काय बोलतोय? गेली ती गंगानी राहिलं ते तिरी. तो साप मनाने बोलला का हो देवचंद माऊली? तो
तो साप मनाने बोललाय नाही. तो काय बोलला, माझ्या पोराची मांडी कुणी फोडली, कुणी फोडली, भीमाने. माझ्या दुर्योधनाची मांडी कुणी फोडली, भीमाने फोडली. मग तो त्याच्या मनामध्ये कपट होता आणि पूर्ण माझं 100 कौरव आणि एवढे महा बलाढ्य असणारे भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, गुरुस्थानी असणारे असे देखील सर्व संपवले. कुणी संपवले तर ह्या पांडवांनी संपवले 5 जणांनी. मग मला भीमाला आलिंगन द्यायचं आहे. तो काय बोला, मला आलिंगन द्यायचं आहे. तर त्या आलिंगनामध्ये काय पर्याय येते बघा, ते संतांच्या आलिंगनामध्ये काय पर्याय येते बघा. तो म्हटला मला आलिंगन द्यायचे आहे. भीमाला वाटला, भीमा अरे मला तुला आलिंगन द्यायचं आहे. आलिंगन म्हणजे आपण एकमेकाला भेटतो ते आलिंगन. जसं पंढरपूरला आपण यात्रेला जातो, माऊली माऊली पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, लोटांगण घाली महाद्वारी, कान धरोली नाचे गरुड पारी. पण तिथं लोटांगण आलिंगन जे देतो, एकमेकाला देतो, तो कसा असतो, भेदभाव केलेला असतो तिथं. पण ह्याला आलिंगन द्यायचं होतं कुणाला, एवढं तो भीमापेक्षा पण बलाढ्य आहे. कोण, धृतराष्ट्र. म्हणलं भीमा तुला मला आलिंगन द्यायचं आहे. अरे ते देवाला कळलं कृष्णाला. कृष्ण म्हणला आतापर्यंत तुला मी या पांडवांचा साध्यपणे केले नाही, आता म्हणतो भीमाला बघा, भीमा तुला धृतराष्ट्र बोलतोय पण तू आलिंगन देऊ नको, तुझं पीठ होईल, पीठ भाकरी घालाय पण राहायचं नाही, पीठ होईल. देव म्हणला तुला काय करायचं, आमच्या भावकीचा घरातला विषय, तू कोण बोल सांगणारा मला. देव म्हणला आजपर्यंत तुझा साध्यपणे केला, तुझ्या घोड्यावर सगळं ठेवला, तेव्हा मी तो सांगतो नव्हतो होतो तेव्हा मी, आणि आता तुला सांगतोय शेणाबन आलिंगन देऊ नको, तुला चांगलं सांगतोय. कारण ते देवालाच माहिती होता, जरी भीम एवढा बलाढ्य असला तरी पण देवाला माहिती होता या जर आलिंगन दिला पीठ भीमाचा. म्हणून बसलेले असताना देवाने आयडी केली, भीमाला सांगितलं आणि भीमासारखा पुतला केला. कारण तो भीमासारखा पुतला केला आणि आलिंगन द्यायची वेळी तो धृतराष्ट्राच्या पुढे गेला नाही. धृतराष्ट्र लोखंडाचा पुतला, पत्र्याचं नव, लोखंडाचा पुतल्याला त्या आलिंगन दिलं, त्याचा पीठ झालं. काय झालं मग, काय कपट होता का प्रेमाचं आलिंगन होता, तसं संतांचं आलिंगन नाही. म्हणून हे अभंगात तुकाराम आलिंगन घडे मोक्ष संयोजन. कसं मोक्ष येतो आपण वेळ भेटली तर सांगू, पण आलिंगन कसं होतं, कपटीत होतं ना. दुसरं आलिंगन, तिसरं आलिंगन, तिसरं आलिंगन अफजल खान पंढरपूर पासून सगळी देवदेवता जोडपत आला. एवढी बलाढ्य सैन्य घेऊन देवदेवता जोडपत आला. निघत 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 प्रतापगडावरती आला आणि श्याम्याना तिथं रत्ना तिथं शिवाजी महाराज गेले आणि शिवाजी महाराजांना शोभा मला आलिंगन दे. काय शिवाजी महाराजांना बोलला, त्याचा आलिंगन कसा होता, कपटीत होत ना. तसं संतांचा आलिंगन नाही, पण आलिंगन देणारी शक्ती ही भगवान शिव होता. केवढा जरी बलाढ्य राक्षस आला ती भगवान शिव होता, ते त्याचं आलिंगन नाही. संतांचं आलिंगन तसं नाही. संतांचं आलिंगन असं असतो, संत उच्च नीच काही लेणे भगवंता, म्हणजे देवाला घटघट या रे संतना शुद्ध होऊन झाले दौंडी पिटी भावे का मेला. या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी झाले ना संत. जगाचा कल्याण
आलिंगन. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची शिवा. संतांचं आलिंगन कसं आहे हा बघा. संतांना आलिंगन दिलं ना तर मोक्ष ताबडतोब आहे. मोक्ष सायू जाता जोडे. तुम्ही देवाला आलिंगन करायचा. आमच्या अण्णांचा फेमस अभंग आहे. देवाची येद्वारी उभा क्षण भारी. 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 तेरे मुक्ती झाली झाली येया. तेरे मुक्ती झाली झाली येया. तेरे मुक्ती झाली झाली येया. हरी मुखे लगा रे मुखे लगा. हरी मुखे लगा रे मुखे लगा. किती वेळ सांगितले देवाच्या दारात उभा राहायचा. देवाच्या द्वारी उभा क्षण भरे. एक क्षण उभा राहायचा आहे. मग देवाच्या एक क्षण उभा राहिला तेव्हा देव आपल्याला मोक्ष देतोय. पण संतांचं काय. अर्धा क्षण घडता संतांची तेने होय शांती. संतांची जर भेट झाली ना आणि संतांना आलिंगन दिलं ना देवाच्या तिथं मोक्ष भेटायला एक क्षण लागतोय. सगळे पट्टीचे गाणार आहेत. मला काय भजनच येत नाही. परंतु झालंय कसं मायकाचा विको त्याच्यात गरम्याचा दिवस कानाडीने केला मराठी भंडार एकाचे आपल्याला काय म्हणायचं होतं. संतांची संगत झाली आणि एकदा संतांना आलिंगन दिलं ना अर्धा क्षण घडता संतांची संगती हे होय शांती. आणि अर्ध्या क्षणामध्ये आहे रे संतांची भेट झाली. आपला कसं आला कानाडीने केलं मराठी भरताना एकाचे उत्तर एका नाही. एक आपली महाराष्ट्रातली मुलगी होती. मुलगा महाराष्ट्रातला आणि मराठी आणि ती कर्नाटकची पोरगी होती. तर मुंबईला विवाह ठरला की विवाह झाला सर्व काय झालं आणि हालत उतरायला गेली त्या कर्नाटकला. हालत उतरायला कुठे गेली. कर्नाटकला गेली. हा बघा कीर्तन म्हणजे लोकांना हसवणं पण गरजेचं आहे आणि हसवणं पण लोकांच्या भल्याचं आहे. ताली वाजवणं भजन म्हणणं हसणं हा सगळ्यात भल्याचा आहे. आणि गेली का हालत उतरून झाली. येताना निघालीत तिकडून आणि हा दोघा जण गाडीत बसली. तिची भाषा याला समजत नव्हती ह्याची भाषा तिला समजत नव्हती. मग हा तिला विचारायला तिकडनं ट्रेन सुटल्या हा विचारला. पहिल्या स्टॉपला येऊन ट्रेन थांबली. आता तिकडचे स्टॉप काय मला माहिती आहे देवचंद महाराज नाही. पहिल्या स्टॉपला गाडी सापली. हा विचारतोय तिला यनंद्री म्हणजे हा कुठला स्टॉप. त्याची भाषा ती विचारते यनंद्री. हा विचारतो हा कुठला स्टॉप. मराठी भाषेत ती म्हणते यनंद्री म्हणजे ती काय म्हणजे काय म्हणतो. हा मराठीत म्हणत तिला कळलं ना. ती म्हणे यनंद्री झाला. आता खुर्द बुजुर्ग गेले त्याला वाटलं यनंद्री असेल या स्टॉपचं नाव. पुढे गेला घाटकोपर सोडून विक्रोळीला गेला. तिथं विचारला हा कुठला स्टेशन. ती म्हणते यनंद्री. त्याला वाटलं त्याला खुर्द कोतवाल खुर्द बुद्रुक कोतवाल खुर्द असतात. खुर्द बुद्रुक गाव असतात ना दुसरा असत. परत कांजूर मागला गेला. हा विचारतो हा कुठला गाव. परत ती म्हणते यनंद्री. तिच्या भाषा काय म्हणजे काय म्हणतो. तुम्हाला काय विचारतो तो गाव विचारायचा ना. स्टेशन विचारायचा हा कुठला. कांजूर मार्ग सांगायचा ना. ती काय सांगणार कांजूर मार्ग तिला माहिती नाही. तर आपल्या भाषेत कांजूर मार्ग. आता तिला इंग्लिश येत नव्हती हिंदी येत नव्हती तिला कानाडी येत होती. ती त्याला विचारायची यनंद्री म्हणजे काय म्हणतोस. हा स्टॉप विचारायचा. म्हणतात चला तिसरा एखाद्या गावाला 12 वाडे असतात. 3 वाडे 4 वाडे 12 वाड्या अशा असतील.
अशा असतील त्याला वाटला आणि वैतागला हा दिवसाची येणंद्री म्हणायची हा म्हणायचा कुठला स्टॉप भांडूप पर्यंत गेला मुलुंडला गेले ती परत हा तिला विचारतोय हा कुठला स्टॉप ती म्हणजे येणंद्री जो ह्याला लागला काळाखाली ठोकायला होऊन दिला ती म्हणजे या कुर्ती रे काय म्हणली या कुर्ती म्हणजे का मारलं त्याला विचारते मला का मारलं आता काय म्हणजे असा विषय असला मला नाही येत कानडीने केला मराठी आमचा असं झालाय आणि मी नवीन कीर्तनकर मला लग्नाचं अंग नाही काय नाही अंकुश महाराजांनी भजन शिकवला देवचंद सारख्या महाराजांनी भजन शिकवला सर्व खेडोपाडीचा आडाणी पण भजन अंकुश महाराजांची कृपा देवचंद महाराजांची असं करता करता कीर्तन करण्याची कृपा म्हणजे हे गुरु पत्नी पुढे आणि दुसरे माझे आध्यात्मिक गुरु आहे सतीश महाराज शिंदे आणि खरं कीर्तनाला उभा करणारा मला म्हणजे रवींद्र महाराज शाळेवरती शिक्षक होते त्यांचा मुलगा बघायचा आता मला नातू लागतो बरेचसे गुरु आहेत मला आणि ह्याने मला महाराज तयारी केली तुम्ही कीर्तन करा तुम्ही बोलताय तुम्ही घाबरत नाही मला हे चला शिकवणारा वेगळाच त्याने म्या बोल विद्या तू बोले म्या चाल विद्या तुम्ही चाले म्या आल विद्या साळुंकी मंजुळा साळुंकी मंजुळा बोलत सेवानी शिकवी तो धनी ऐसा तो संबंध ब्रह्मांडाचा इथे उभा राहिले इथं आपण कोण आहे आपण ती जाडकीपती आहे इथं नारदाच्या गादी उभा राहायचं म्हणजे बोलवणारा कोण आहे तो हा ह्या देहात बोलणारा तोच आहे सर्व घटी
एकत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा येईल हा त्याच्या पुढे जाऊन सांगितलाय आणि एवढा तुम्हाला सोपा होते नाम सोपे रामकृष्ण गोविंद वाचे श्री सद्गुरु असा संतांचा महिमा असा हा कुणाचा महिमा आहे संतांचा म्हणून मी काय सांगितला संतांच्या संगतीला गेला अर्धा क्षण जरी गेलात ना तरी अर्धा क्षण म्हणजे डोळ्याची पापणी एवढं क्षण आहे अर्ध्या क्षणात सुद्धा तिथं आलिंगन पण भेटतंय आणि मोक्ष आणि पुण्य सर्व भेटतंय भक्ती भेटते देव भेटतोय देवाचे तिथे एक क्षण लागतोय आणि संतांचे तिथे अर्धा क्षण लागतोय असा कोण आहे साईबाबा संत असे आहे आणि साईबाबा पहिल्याच सांगून गेलं अर्थमंत्री आहेत ते संत माने अलीचे अर्थमंत्री आहेत आणि त्यांच्या बाजूला शक्ती मोठी आहे काल्या रात्री कल्पत होत कलियुगात तोच राजा आहे पण आपण त्याचा राजा वापरत नाही तसं वागत नाही अरे कल्याणच्या सुभेदाराची सून अरे तिचं एवढं चरित्र सुंदर होतं एवढी ती खूपसुरत होती काल्या रात्रीत कल्पत होतं तिच्या रूपाचं उन्ह अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून असा तो राजा आहे ती देखणी स्त्री तिची पाठवण केली घना नारळांनी ओटी भरून तिची पाठवण केली अरे आहे ना शाहिस्त खान त्याची बोट तुटली कुणाची शाहिस्त खानाची बोट तुटली ना पुण्यामध्ये ते युद्ध झालं शनिवारवाड्याचे तिथं पुण्यामध्ये युद्ध झालं आणि युद्ध चालू असताना कधी मी काय डायरेक्ट जाऊन मोमेडियन लोकांनी हल्ला केला पण शेवटी ते शिवाजीचे राज्य सैनिक होते पलवले सर्व पळता 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 त्याची मुलगी तिथं चुकून राहिली तरुण मुलगी होती ती मुलगी चुकून राहिली ती चुकून मुलगी ऐका विक्षेप करू नका ती मुलगी तिथं चुकली त्या गर्दीमध्ये त्या मारामारीमध्ये त्या दंगलीमध्ये ती चुकली आणि सर्व त्याच्या सैन्याने तो पळाला पळाल्यानंतर तो काय बोलतो अरे बेटी गुम हो गई बेटी गुम हो गई बेटी किधर गई बेटी किधर गई सगळे सैनिक पण म्हणते हमारी बेटी अपनी बेटी उधर रह गई बेटी उधर रह गई बोला किधर पुणे में शिवाजी के इधर भाई बहुत शुक्र होगी शिवाजी के इधर हुआ अरे भाई वो तो दुश्मन होगा लेकिन वो मेरे बच्चे को बच्चे जैसा संभालेगा बहन के जैसा संभालेगा ऐसा हा राजा विठ्ठल जो जाणारी बहुतेक 90% पेतळ असतात 90% कशी असतात पेतळ असतात जो देखीक त्याचा तो देखीक काय आणतोय तर शिवजोत आणतोय अरे कशाला ते आणून तू भासतोय सीनाकारणी तू आतमध्ये मध्यपानानं भासतोयस तो राजामध्ये भगवान शंकर आहे अरे तो देवांचा महादेव आहे सगळ्या भक्ती मार्गाचा लाटला भक्ती मार्ग सांभाळीत आला हरी 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 मंत्र हा शिवाचा देवाचा ज्याने मंत्र रचला भजन करी महादेव आणि मग तुम्ही देवा आपण बोलतो देवा धरीशी अवतारा आम्ही तुमच्या बरोबर परत त्यांनी हनुमंतरायाचा अवतार राम अवतारात घेऊन पुन्हा त्यांनी कलियुगामध्ये पुन्हा तुमचा भक्तीच्या जोडीला शक्ती असावी म्हणून अवतार घेतला त्याची शिवजयंती आपण अशी करावी मंत्र्यांना आणून उद्घाटन करावा झेंडा लावावा मंत्र्यांना आणून त्याला हार घालावा अरे शिवाजी आणि शिवाजी महाराजांचा बाजार तुटवला सगळ्या महाराष्ट्रात
अरे तो देव आहे, तो काय करीत? पोट्याला भरपूर पीक आहे, पण तो एक दिवशी असा भुईसपाट होईल की गारपीट पण होणार. वर्षाची लाटी पडते, तिचा आवाज येत नाही. तुम्ही आम्ही एखाद्याला मारला, मी मगाशी बोलून गेलो. ज्यावेळी या कलियुगामध्ये आयुष्य अल्पायुष्य मानव देह आसत गणेश अर्धरात्री आसत गणेश वंदे मातरम फिरारो आयुष्य किती आहे? अल्प. अल्प म्हणजे किती? 100 वर्षाची. तेवढं पण आपण जगत नाही. आता सगळ्यात मरण स्वस्त झालंय. बाजारात तर सगळ्या गोष्टी मागतात. मरण सगळ्यात स्वस्त झालाय. आणि आता होता रस्त्यावरती गेला, गेला काय गेला? त्याला वाटलं चांगला मरण आला, चांगला मरण आला. हा चांगला मरण नाही, हा अपघाती मरण आहे. हा गंडांतर आहे. तू वागला नाही सरळ म्हणून देवाला राग आला. नीट वाग. म्हणून मला काय सांगितलं? अल्प आयुष्य काय भजनाशी उरले ते पायदा, शेत गणिले ते अर्ध रात्र खाये. भारतात गेले रात्रीला झोपून, भारतात दिवसाभरात काय केलंय? लोकांच्या टवाल्या टिकाले केला. कुठं दिवस गेला? कुठं कधी भजन करणार? भजनाशी उरलाच काय? शेत गणिले ते अर्ध रात्र खाये. म्हणजे बालत्व, पिढा, रोग, क्षय अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ना. भजनाला आपल्याला उरलं काय? म्हणून तो राजाचा मी मगापासून सांगतोय, शिवाजी राजा हा कोण आहे? भगवान शंकर आहे. आणि त्याची जर शिवजयंती करायची म्हटली तर 90 जणांनी दारू प्यायची आणि 2-4 जण कुठला तरी मंत्री आणायचा भ्रष्टाचारी, त्याच्या पद्धतीने हार घालायचा. अरे त्या राजाने असा राजा समजलं. मी मगाशीच म्हणलो, त्या म्हणून आनंदाने नांदतो होते हिंदू मुसलमान. ही सांगायची मुंबईमध्ये गरज आहे. का त्या मुसलमानांनी काय पाप केलं तुमच्यावरती? अरे जो खराब कर्म करीत तो त्याचे कर्म भोगील ना. तू त्याचे का तुझ्या अंगावर घेतोस? तो समर्थ बसलाय, सांभाळायला भगवंत बसलाय की. अरे तो शिवाजी राजा कोण आहे? तो भगवान शिवच आहे ना. तो जिथे तिथे देवाच्या बरोबरच आहे ना. महादेव आहे तो. अरे त्यानंच ही रत्न कोणी केलेली आहे? हरी 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 मंत्रा शिवाचा मनती देवाचा त्याला मोक्ष आहे. हा भगवंत शिवशंकर आणि तोच देव आतापर्यंत कलियुगाच्या नांदीमध्ये तुम्हाला शिवाजी राजाचा अवतार घेतलेले. तुम्ही भ्रष्टाचारी मंत्र्यांना आणून त्याचा हार घालताय. कोण त्याचं पुतलं पाडतोय, कोण म्हणतोय